नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण ह्या व्हिडिओमध्ये रस हा चॅप्टर पूर्णपणे कंप्लीट करणार. तर शेवटपर्यंत नक्कीच राहा. हे व्हिडिओज तुम्हाला सर्व परीक्षांसाठी उपयुक्त ठरणार. तर चला सुरू करूया. मनातील उत्कृष्ट भाव, स्थायी भाव विशिष्ट परिस्थितीमुळे जागृत होतात, यालाच रस म्हणतात. कोणाला रस म्हणतात? मनातील उत्कृष्ट भाव, स्थायी भाव विशिष्ट परिस्थितीमुळे जागृत होताना यालाच रस म्हणतात. विभाव, अनुभव, संचारी भाव यातून रस निर्मिती होते. आता हा प्रश्नसुद्धा आलेला आहे की रस निर्मिती कशापासून होते? तर विभाव, अनुभव, संचारी भाव यातून रस निर्मिती होते. विभाव म्हणजे काय? स्थायी भाव ज्यामुळे जागृत होतात, जसे की स्थायी भाव ज्यामुळे निर्माण होतात त्यालाच आपण विभाव असे म्हणतो. आता विभावचे उदाहरण आहे एकटेपणा, चांदणे, भयानक प्रसंग. जसे की भयानक प्रसंग तुम्हाला माहीतच आहे. आता आपण पाहणार आहोत अनुभव. अनुभव म्हणजे काय? स्थायी भावामुळे निर्माण होणारी परिणाम अनुभव म्हणतात. जसे की स्थायी भावामुळे निर्माण होणारे परिणामास अनुभव म्हणतात. जसे की रडू येणे, अंगावर रोमांच उभे राहणे, थरथर कांपणे यालाच आपण अनुभव असे म्हणतो. आता आपण पाहणार संचारी भाव. दुःख, हेवा, संशय, राग, भीती या तात्कालीन भावना असतात, त्या कायमस्वरूपी टिकत नाही, त्यांना संचारी भाव म्हणतात. कोणालाच? दुःख, हेवा, संशय, राग, भीती यांना. मनातील स्थिर व संशय भावना, शाश्वत भावना, जसे की विभाव, अनुभव, संचारी भाव, स्थायी भाव, रस निर्मिती. राईट. आता आपण पाहणार आहोत एकूण रस किती आहेत? 9 आहेत. तर आपण 9 कोणकोणते आहेत? शृंगार रस, वीर रस, करुण रस, हास्य रस, रुद्र रस, भयानक रस, अद्भुत रस, विभत्स रस, शांत रस. बस हे 9 रस आहेत. आता आपण हे व्हिडिओमध्ये कंप्लीट करणार. जसे की शृंगार रस पाहणार. आता शृंगार रस म्हणजे की असा सुद्धा होऊ शकतो. शृंगार रस स्त्री पुरुषांना एकमेकांबद्दल वाटणारा प्रेमातून, आकर्षणातून निर्माण होणारा रस. कोणचा? शृंगार रस. जसे की स्त्री पुरुषांच्या एकमेकांबद्दल वाटणाऱ्या प्रेमातून, आकर्षणातून निर्माण होणारा रस म्हणजे की शृंगार रस. तर आता हे कोणास दिलं? साहित्यकार मूढ रस, आद्य रस असे सुद्धा म्हणून. उदाहरणार्थ, डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मजे पडू नका. काय म्हणत आहे? डोळे हे जुलमी गडे, रोखुनी मज पाहू नका. हे याचे उदाहरण आहे. आता त्याचे स्थायी भाव काय आहे? रती किंवा आस्वाद्यता. आता स्थायी भाव हे सर्व रसांचे मुख्य आहे. तर स्थायी भावाला स्टार मार्क देऊन ठेवा, कारण की हे PYQमध्ये खूप वेळा विचारलेले आहे की शृंगार रस ते स्थायी भाव काय आहे? तर रती किंवा आस्वाद्यता असं आहे. आता आपण दुसऱ्या रसावर जाणार. साहित्यकार मूढ रस है ना. आता आपण पुढे जाणार. आता आपण वीर रस याला पाहू. कोणाला? वीर रस याला. वीर रस काय म्हणत आहे? वीर रस पराक्रम, शौर्य, धीरोदत्त प्रसंग यातून निर्माण होणारा रस. आता हा प्रश्न सुद्धा येऊ शकतो की धीरोदत्त प्रसंग यातून निर्माण होणारा रस कोणता? तर आपला उत्तर येणार वीर रस. पराक्रम, शौर्य, धीरोदत्त प्रसंग यातून निर्माण होणारा रस कोणता? वीर रस. आता आपण याचे एक्झाम्पल पाहूया. उदाहरण, उठा राष्ट्रवीरो, सज्ज व्हा, उठा चला, ज्यामध्ये उत्साह येतो, आनंद येतो. राष्ट्रभक्ती म्हणजे की वीर रस. राईट. त्यालाच वीर रस म्हणतो. गरजा जय जयकार, क्रांतीच्या गरजा जय जयकार, ज्यामध्ये आमच्या शरीरामध्ये कणकणीत होतात ज्या गीता ऐकून, त्यालाच आपण वीर रस म्हणतो. आणि वीर रसाचे स्थायी भाव काय आहे? उत्साह आहे. राईट. आता आपण पुढे जाणार. आता आपण पाहणार करुण रस. करुण रस म्हणजे की शोक, दुःख, वियोग, संकट, वाईट वाटणे यातून निर्माण होणारा रस. कोणता? करुण रस. जसे की शोक, दुःख, वियोग,
संकट, वाईट वाटणे यातून निर्माण होणारा रस करुण रस. उदाहरणात काय येणार? आई मनोनी कोणी आईस टाक मारी. आई मनोनी कोणी आईस टाक मोनी. त्याच्या स्थायिक भाव काय? शोक. यामध्ये दुःख येतो, शोक येतो, वियोग येतो, संकट येतो, वाईट वाटतो, त्यालाच करुण रस असे म्हणतात. आता आपण हास्यरसाला पाहूया. हास्यरस काय म्हणत आहे? हास्यरस. आता आपण पाहू हास्यरस. हास्यरस काय म्हणत आहे? व्यंगदर्शन, बिडबळण, विसंगती, भाषण यातून निर्माण होणारा रस. जसे की ज्यामध्ये आपण हसतो, विसंगत भाषण यातून होणारा रस, जसे की हास्यरस. त्याचे स्थायी भाव काय आहे? हास्य. त्याचे उदाहरण उपास मज लागला, शकेबाही उपास मज लागला. आता आपण पुढे जाणार. रौद्ररस. अतिशय क्रोध, चीड या भावनेतून निर्माण होणारा रस. काय म्हणत आहे? अतिशय क्रोध व चीड या भावनेतून निर्माण होणारा रस कोणता? रौद्ररस. त्याचे स्थायी भाव काय आहे? क्रोध व राग. काय? क्रोध व राग. उदाहरणात पाळ सिंहासने, दुष्ट ती पालती, ओढ हत्तीवरुणी मत नूप खालती. काय म्हणत आहे? पाळ सिंहासने, दुष्ट ती पालती, ओढ हत्तीवरुणी मत नूप खालती असं म्हणत आहे. आता आपण पाहणार भयानक रस. आता आपण पाहून भयानक रस. भयानक रस युद्ध, मृत्यू, खून, सूड, शमशान इत्यादी वर्णनातून निर्माण होणारा रस. जसे की ज्यामध्ये युद्ध होतो, मृत्यू होतो, खून होतो, सूड होतो, शमशान होतो इत्यादी वर्णनातून निर्माण होणारा रस. जसे की मृत्यू झाला तर आपल्याला कसं वाईट वाटतो ना, तसंच समजा त्याचे भयानक रस म्हणतात असे म्हणतात. भयानक रस ते स्थायी भाव काय आहे? भय, भीती वाटतो ना आपल्याला. उदाहरणात पाहू. वाटती सरळ कुटे, पादीरती पादीतली सारी. काय म्हणत आहे? वाटती सरळ कुटे, पादीतली सारी, त्यातून तर आज रात्री उधारी भारी असं त्यांचे उदाहरण आहे. आता आपण समोर जाऊया. आता अद्भुत रस असे पाहूया आपण. हा 7वा रस. जसे की 7व्या क्रमांकाचा रस अद्भुत रस. परिकथा, अरेबियन नाईट्स इत्यादी आश्चर्यकारक प्रसंगातून निर्माण होणारा रस. काय म्हणत आहे? आश्चर्यचकित प्रसंगातून निर्माण होणारा रस, त्यालाच काय म्हणून? अद्भुत रस. त्याचे अद्भुत रसाची स्थायी भाव काय आहे? विस्मय. काय आहे? विस्मय. उदाहरणात असावा सुंदर चॉकलेटचा बंगला. काय म्हणत आहे? असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, चंदेरी सोनेरी चमचमकता चांगला. चंदेरी सोनेरी चमचमकता चांगला असे त्या अद्भुत रसाचं उदाहरण आहे. आता आपण 8वा रस पाहणार आहोत. भत्स्यरस. भत्स्यरस किडस, वीट, तिटकारा यातून निर्माण होणारा वश. काय म्हणत आहे? किडस, वीट, तिटकारा यातून निर्माण होणारा रस. कोणचा रस? भीभत्स्य रस. स्थायी भाव काय आहे भीभत्स्य रसाचा? जुगुत्सा, कंटाळा. आता आपण त्याचे उदाहरण पाहणार आहोत. ही बोटे चघडीत. काय म्हणत आहे? ही बोटे चघडीत काय बसले, हे राम रे लाडही. हे राम रे लाडली. यांचे उदाहरण खूप मोठे आहेत, पण ती एक सेंटेन्समध्येच स्पष्ट दाखवत आहे. राईट. आता आपण 9वा रस पाहू. शांत रस. हा आखरी आणि शेवटचा रस शांत रस. अगदी 10 मिनिटात हा पूर्ण चॅप्टर कंप्लीट केलेला आहे मी ना. तर आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा आणि लाईकसुद्धा करा. शांत रस परमेश्वर विवरक भक्ती, सत्पुरुषांची संगती, देवालय अशा शांत वातावरणातून निर्माण होणारा रस. काय म्हणत आहे? परमेश्वर विषयक भक्ती, सत्पुरुषांची संगती, देवालय अशा शांत वातावरणातून निर्माण होणारा रस. कोणचा रस? शांत रस. स्थायी भाव काय? राम व शांती. राम व शांती. उदाहरणात आता विश्वास मके देवे. याला तर तुम्ही ना
आपल्या स्कूलामध्ये पाहिलंच असाल, शाळेमध्ये. आता विश्वास मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मदयावे, असं त्यांचं हा शांत रसाचे उदाहरण आहे. त्याचे स्थायीभाव काय? राम व शांती. तर हे व्हिडिओ इथेच थांबूया. आपल्या मित्रांसोबत शेअरसुद्धा करा, लाईकसुद्धा करा. मिळूया दुसऱ्या चॅप्टरमध्ये. अशाच लवकरात लवकर चॅप्टर कंप्लीट करायचे असेल तर इथंच हा चॅनल तुमच्यासाठीच आहे. सबस्क्राईब करा, शेअर करा.